एका सुंदर शांत गावात एक ब्राह्मण राहत होता. तो मनाने खूप चांगला, साधा आणि देवभक्त होता. गावातील लोक त्याचा आदर करत. पण त्याच्या स्वभावात एक मोठी कमतरता होती. तो खूप आळशी होता. त्याला एक सवय होती. कोणतेही काम आज करण्याऐवजी तो उद्यावर ढकलत असे. तो नेहमी म्हणायचा, जे काही घडायचं ते नशिबानेच घडतं. आपण कितीही कष्ट केले तरी नशिबात असेल तेच मिळणार. म्हणून तो फारसे काम करत नसे. दिवस जात होते, पण त्याची गरिबी मात्र कमी होत नव्हती. एके दिवशी दुपारी एक साधू त्या गावात आले. ते भटकंती करत करत ब्राह्मणाच्या घराजवळ आले. ब्राह्मणाने आणि त्याच्या कुटुंबाने त्या साधूचा खूप आदर केला. त्यांना पाणी दिले, जेवण दिले आणि विश्रांतीसाठी जागा दिली. ब्राह्मणाच्या आदरातिथ्याने साधू खूप आनंदी झाले. निघताना त्याने ब्राह्मणाला बोलावले आणि म्हणाले, तू मनाने खूप चांगला आहेस, पण तू खूप गरीब आहेस. म्हणून मी तुला एक संधी देतो. असे म्हणत साधूंनी त्यांच्या झोळीतून एक छोटा दगड काढला आणि ब्राह्मणाच्या हातात दिला. साधू म्हणाले, हा साधा दगड नाही. याला स्पर्श केला की लोखंड सोने बनते. मी 7 दिवसांनी परत येईन. तोपर्यंत तू लोखंडाचे जितके हवे तितके सोने बनव. हे ऐकून ब्राह्मणाच्या डोळ्यात चमक आली. त्याने आनंदाने दगड घेतला. साधू निघून गेल्यावर ब्राह्मण लगेच घरात लोखंड शोधू लागला. पण घरात फारसे लोखंड नव्हते. थोडेफार जे मिळाले ते त्याने त्या दगडाला स्पर्श करून सोने बनवले आणि बाजारात विकले. त्या पैशाने त्याने काही घरगुती वस्तू घेतल्या. दुसऱ्या दिवशी त्याची बायको म्हणाली, अहो बाजारातून भरपूर लोखंड आणा. 7 दिवसात आपण खूप सोने बनवू शकतो. ब्राह्मण बाजारात गेला, पण त्या दिवशी लोखंडाची किंमत थोडी जास्त होती. तो मनात म्हणाला, आज महाग आहे, उद्या किंमत कमी झाली की घेईन. तो रिकाम्या हाताने घरी परतला. 2 दिवसांनी तो पुन्हा बाजारात गेला, पण आता लोखंड आणखीन महाग झाले होते. ब्राह्मण पुन्हा विचार करू लागला, काही हरकत नाही, अजून वेळ आहे, 1-2 दिवसात नक्की स्वस्त होईल. असे करत करत तो रोज निर्णय पुढे ढकलत राहिला. उद्या घेईन, परवा घेईन. पण दिवस मात्र थांबत नव्हते. 7 दिवस कसे गेले हे त्यालाच कळाले नाही. 8व्या दिवशी सकाळी साधू पुन्हा त्याच्या घरी आले. साधूंनी विचारले, काय ब्राह्मणा, किती सोने बनवलेस? ब्राह्मण लाजत म्हणाला, महाराज, मी फारसे सोने बनवू शकलो नाही. लोखंड महाग होते, म्हणून मी वाट पाहत राहिलो. कृपया हा दगड काही दिवस अजून माझ्याकडे ठेवा. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, नाही ब्राह्मणा, आता उशीर झाला आहे. ते पुढे म्हणाले, तुझ्यासारखा माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही, कारण तू संधी ओळखत नाहीस आणि वेळेचा उपयोग करत नाहीस. जर तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने 7 दिवसात खूप सोने बनवले असते. हे ऐकून ब्राह्मण खूप खजील झाला, पण आता काही उपयोग नव्हता. साधूंनी दगड परत घेतला आणि ते निघून गेले. ब्राह्मण मात्र विचार करत बसला, जर मी वेळ वाया घालवला नसता, आळस केला नसता, तर आज माझे आयुष्य बदलले असते. पण आता संधी हातातून निसटली होती. म्हणूनच म्हणतात, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस वेळेचा योग्य उपयोग करत नाही, तो आयुष्यात मिळालेल्या अनेक संधी गमावतो. देव प्रत्येकाला संधी देतो, पण यश त्यांनाच मिळतं जे योग्य वेळी कृती करतात. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह. धन्यवाद.